नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. नवरात्रीच्या काळात गल्लोगल्ली चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या श्री दुर्गा माता दौडला रविवारपासून प्रारंभ झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी श्री दुर्गा माता दौडचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने जल्लोषपूर्ण वातावरणात दौडला सुरुवात झाली. प्रतिवर्षाप्रमाणे छत्रे गुरुजी व त्यांच्या सहकार्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून ध्वज चढविण्यात आला. कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी शिवभक्तांना दौडच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन केले. शास्त्रीनगर महाद्वार रोड समर्थनगर मार्गे कपिलेश्वर मंदिरामध्ये दौडची सांगता झाली. आरती व ध्येयमंत्र झाल्यानंतर जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. नवरात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारात विविध पूजेच्या साहित्याबरोबर फळाफुलांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे खरेदीसाठी रविवारी नागरिकांची गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवात पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे पूजेच्या साहित्याला अधिक पसंती मिळू लागली आहे. क्षुल्लक कारणावरून कॅम्प येथील एका तरुणाचा खून झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा कॅम्प पोलीस वसाहतीच्या बाजूला ही घटना घडली आहे. यासंबंधी एका अल्पवयीन मुलासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. एरिक स्वामी अलेक्झांडर अँथोनी, वय वर्षे 25, राहणार अँथोनी स्ट्रीट कॅम्प असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून 2 जणांवर FIR दाखल करण्यात आला असून जस्टिन झेवियर स्टीवन, वय वर्षे 19, राहणार कॅम्प याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशन कार्डचे काम ठप्प आहे. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांना रेशन कार्डपासून आणि अन्नभाग्य योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. परिणामी दारिद्र्य रेखेखालील नागरिकांना धान्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भाग्यनगर येथे काल शनिवारी झालेल्या दुर्घटनेमध्ये कार वॉश करण्यासाठी गेलेला रजत गौरव, वय वर्षे 14 याला विजेचा तीव्र झटका बसून तो मृत्युमुखी पडला होता. बेळगाव दक्षिण काँग्रेसच्या नेत्या प्रभावती मास्तमरडी यांनी तातडीने दिवंगत रजतच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना आपल्या फाउंडेशनतर्फे 1 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी गौरव कुटुंबीय व प्रभावती मास्तमरडी फाउंडेशनचे सदस्य व इतर उपस्थित होते. भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव सौंदत्ती मार्गावर रविवारपासून जादा बस सोडण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशीच मध्यवर्ती बस स्थानकातून 20 बस सौंदत्तीकडे धावल्या. भक्तांच्या सोयी खातर नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बस सेवा पुरवण्यात आली आहे. विशेषतः शक्ती योजनेअंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे या विशेष यात्रा बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. अतिवाड क्रॉस ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. 2 किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडल्याने ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. संबंधितांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने धक्के खातच ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. येत्या दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नसल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बेळगाव शहरात रविवारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन केवळ पावसाचा शिडकावा झाला. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होऊ लागला आहे. त्याबरोबर ऑक्टोबर हीटच्या झळा देखील असह्य होऊ लागल्या आहेत. सकाळी धुके, दुपारी कडक ऊन आणि रात्री उष्मा असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. तोपिनगट्टी गावातील श्री दुर्गा माता दौडला रविवारपासून सुरुवात झाली आहे. गावचे वातावरण शिवमय झाले होते. दौडची सुरुवात पहाटे 5:30 वाजता होते. प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेकाने विधिवत पूजा करण्यात येते. नंतर श्री दुर्गामाता दौड भगव्या ध्वजाची आणि शस्त्रांची पूजा करून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात येते. यानंतर दुर्गामाता दौड गावातील मंदिरांना पुष्प अर्पण करून ध्येयमंत्र म्हणून सांगता करण्यात येते. बसवनकुर्ची येथे रविवारी पहाटे शॉर्ट सर्किटने घराला आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की तानाजी गल्ली येथील रहिवासी अशोक लक्ष्मणवर हे सिक्युरिटी गार्डचे काम करून घरचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या घरातील मंडळी गावाला गेली असून मुलगा परगावाला कामानिमित्त असतो. शनिवारी पहाटे अशोक लक्ष्मणवर घरी असताना 6च्या सुमारास घरामध्ये शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली.
कल्लेहोळ येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ यांच्या विद्यमाने दुर्गामाता दौडला रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रांगणात शुभारंभ करण्यात आला। या श्री दुर्गामाता दौडचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले। यानंतर सुळगा ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष मरुचे, अनिल पाटील, पिराजी वेताळ व सूरज पाटील यांच्या उपस्थितीत पूजनाचा कार्यक्रम पार पडला। सुळगा हिंडलगा येथे श्री दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, श्री दुर्गा माता की जय हो अशा जयघोषाने शुभारंभ करण्यात आला। प्रथमतः लक्ष्मी गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर गावातील सर्व धारकरी, युवक युवती जमा झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत शिवरायांचा जय जयकार करीत शिवरायांच्या मूर्तीचे पूजन श्री दुर्गामाता दौडचे प्रमुख शेखर पाटील व उपप्रमुख विक्रम जाधव यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर दुर्गामाता दौडचा शुभारंभ करण्यात आला। रेबीजचा अटकाव करण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। विविध ठिकाणी रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिरे आयोजित केली जात आहेत। रविवारी गणेशपूर येथे रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर झाले। या शिबिराला श्वानपालकांचा प्रतिसाद मिळाला। जालिकोप तालुका बैलहोंगल येथील श्री सिद्धलिंगेश्वर तपोवन परिसरात रविवारी बिल्व व शमी रोपट्यांची लागवड करण्यात आली। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करण्यात आला। सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसैया हिरेमठ यांच्या हस्ते शमी व बिल्व रोपट्यांची लागवड करण्यात आली। यावेळी शिवानंद गुरुजी, श्री शिवात्मानंद गुरुजी, गुरुलिंगय्या सोप्पीमठ, लिंगय्या बुर्लकट्टी, गौरीश हिरेमठ यांच्यासह जालिकोप परिसरातील नागरिक उपस्थित होते। शिवशक्तीला स्मरून नवरात्रोत्सवाचा जागर वृक्षारोपणाने करण्यात आला। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नंदगड येथे श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते। घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत रोज पहाटे 5:30 वाजता ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरात महाआरती करून दौडीला सुरुवात होते। रविवारी मोठ्या उत्साहात दौडीला सुरुवात झाली। मठ गल्ली, कॉलेज रोड, नारायण देव मंदिरापासून जुन्या गावातील वरची गल्ली येथे दौडीची सांगता झाली। या दौडीत धारकऱ्यांसह युवक युवती, बालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।